सिंधुदुर्गातल्या राजकोट किल्ल्यावरील शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरेंनी वादग्रस्त वक्तव्य केलंय। महाराष्ट्रात दंगली घडायला पाहिजे होत्या असं वादग्रस्त वक्तव्य खैरेंनी केलंय आणि त्यांच्या या विधानामुळे राज्यामध्ये आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे। दरम्यान चंद्रकांत खैरेंच्या या वक्तव्यावर मुख्यमंत्री शिंदेंनी काय उत्तर दिलंय आपण पाहूया। कुठल्याही गावात एखादा पुतळा शिवाजी महाराजांचा असो, आंबेडकरांचा असो, कोणाचा असो, जर त्या पुतळ्याला कोणी वेगळ्या संतुष्ट लोकांनी काही केलं तर दंगली होतात मोठ्या। आज इतका मोठा पुतळा त्याने पडला, मला हे समजत नाही या महाराष्ट्र सरकारच्या विरोधात दंगली का होत नाही, झालं पाहिजे। आज जे आंदोलन महाविकास आघाडीतर्फे माननीय उद्धवजी असतील, शरद पवार साहेब असतील, नाना पटोले असतील यांच्या नेतृत्वाखाली जे काय चाललं आहे, जोडे मारो आज जोडे मारो, पोलीस किती होते आम्हाला, आमची सवय झाली ना, 40 वर्षांपासून सवय आम्हाला। बोलले की आता पुतळा पडला पण महाराष्ट्र आतापर्यंत दंगली झाल्या नाही, याच्याबद्दल आम्हाला आश्चर्य वाटतं। आंबेडकरांचा पुतळा पडला तर दंगली होतात। खरं म्हणजे लोकसभेच्या पूर्वी देखील महाविकास आघाडी दंगलीची भाषा करत होती, मोठमोठे नेते दंगलीच्या भाषा करत होत्या आणि त्यांना महाराष्ट्र अशांत पाहिजे, महाराष्ट्र शांत नको आहे आणि महाराष्ट्रामध्ये दंगली व्हाव्या, जातीमध्ये तेढ निर्माण व्हावी अशा प्रकारचा प्रयत्न लोकसभेच्या पूर्वी देखील या लोकांनी केलेला आहे। परंतु महाराष्ट्रातली जनता सुज्ञ आहे, संयमी आहे आणि म्हणून राज्य सरकार देखील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी काम करते। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।